आज आपण बनवणार आहोत स्टीम राईस विथ कर्ड. मी सगळ्या व्हेजिटेबल घेतलेले आहेत. आता आपण टाकत आहोत मका, त्यानंतर वाटाणे, त्यानंतर गाजर, थोडासा फ्लॉवर घेतलेला आहे. आपण या भाज्या मिक्स करून घेणार आहोत. आता आपण घालणार आहोत थोडंसं मीठ, काळी मिरी पावडर, त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहोत. चांगल्या प्रकारे आपण हलवून घेणार आहोत. भाज्या शिजण्यासाठी आपण थोडंसं झाकण ठेवणार आहोत थोड्या वेळ. आता आपण त्याच्यात भाज्यांमध्ये राईस टाकणार आहोत. भात चांगला परतून घेणार आहोत. भात किती दिसायला टेम्पटिंग दिसत आहे, तुम्ही बघू शकता. मिक्स व्हेज स्टीम राईस. 2 मिनिटं मी झाकण ठेवणार आहे. भातही वाफलू द्या थोडासा. आता राईस स्टीम झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता मी भात काढून घेत आहे. आता आपण दह्यासाठी फोडणी करत आहोत. आता मी तेल घेतलेलं आहे, नंतर त्यात मोहरी टाकत आहे. त्यानंतर आता मी कढीपत्ता घालत आहे, थोडीशी मिरची घालत आहे, थोडासा कांदा घातलेला आहे, थोडीशी लाल मिरची टाकत आहे. चांगल्या प्रकारे हलवून घेत आहे. त्यात थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. चांगल्या प्रकारे हलवून घेणार आहे. यात थोडंसं मीठ घालणार आहे. फोडणी आपली तयार आहे. आता आपण ती फोडणी दह्यात टाकणार आहोत. आता आपण मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि आता दह्यात टाकायची आहे ही फोडणी. यात आपण आता दही टाकणार आहोत. गॅस मी बंद करून घेतलेला आहे आणि त्यात दही टाकलेलं आहे, त्यामुळे दही फुटणार नाही. आता मी सर्व करत आहे, तुम्ही बघू शकता. मी डेकोरेशनसाठी कोथिंबीर टाकत आहे. तर रेडी आहे वेजी राईस विथ कर्ड. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.